पण जायचं होतं, पण मला इतका उशीर झाला आणि अश्विनचं चालू असतं तू पण कपडे जास्त झालेत की मी जरा जास्त चूजी झाली आहे, मलाच कळत नाही। हे एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सुट्टीचा दिवस, खरं तर खूप कामं करायची नसतात, पण आज हे बाल्कनीचं काम मला करून घ्यायचं होतं, कारण 2 दिवसापासून बाल्कनी अस्ताव्यस्त आहे आणि आज जरा बदल होतं, त्यामुळे ऊनही नव्हती, नाहीतर सकाळपासून बाल्कनीत बसायची काही इच्छा होत नाही। काही पॉट्स मी तयार करून ठेवले होते, त्यामध्ये काही नवीन प्लांट्स रिपॉट करून घ्यायचे आहे। म्हटलं बाल्कनी पण क्लीन होईल आणि ते नवीन प्लांट्स पण लावले जातील। आता सध्या ही चेअर ना मला इथे अडगळ वाटते, कारण तिचं काहीच काम नाही आहे गेल्या काही महिन्यांपासून। ती जास्त उपयोगात पडते ती म्हणजे फक्त उन्हाळ्यात, कारण उन्हाळ्यात ऊन घ्यायला खूप मस्त वाटते, चहा घ्यायचा, मस्त पुस्तक वाचायचं आणि चेअरवर बसायचं। ती पण होती, एक्स्ट्रा पॉट पण होते आणि मला ना हँगिंग प्लांट तयार करून ठेवायचे आहे, म्हणजे ते थोडे ग्रो झाले की मग मला ते हँग करता येईल रेलिंगवरच। बाकी मी तसं वर काही हँग करणार नाही आहे, तर यात मी स्पायडर प्लांट, मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि जेट प्लांट सुद्धा रिपॉट करून घेणार आहे, म्हणजे असं छोटं तयार झालं ना किती छान वाटेल साईडनी। बाकी ही गार्डनिंगची किंवा प्लांट्सची आवड खूप आधीपासून होते, पण याआधी आम्ही मुंबईत राहिलो, 10 वर्ष तिकडे होतं, पण हे सुख बाल्कनीचं, प्लांटचं, गार्डनिंग करायचं ते काही मला मिळालं नाही। पण जेव्हा आम्ही या घरात किंवा स्पेशली पुण्यामध्ये घरं बघण्यासाठी सुरुवात केली होती ना, तेव्हा सगळ्यात पहिलं आमचं अट्रॅक्शन असायचं बाल्कनी, आणि म्हणूनच या घराला हे घर घेतानाच 2 बाल्कनी आहेत प्लस एक ड्राय बाल्कनीसुद्धा आहे, म्हणजे ऐसपैस जागा मिळेल। बाल्कनी अशा खूप छोट्या नाही आहे आणि खूप मोठ्या पण नाही आहे, पण प्लांट्स लावता येईल, माझी आवड मला जोपासता येईल एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे। आणि मी नेहमी म्हणत असते, स्वप्न छोटी असोत किंवा मोठी असोत ती बघावीत, कारण ती पूर्ण झाली ना की त्याचा आनंद वेगळाच असतो। आता हे काही एका दिवसात तयार झालेलं नाही आहे माझं, हो पण शकतं जर एकाच वेळी सगळे प्लांट्स आणले, पण ती ना फिलिंग जी असते ती एक एक प्लांट आणण्यात, ते ग्रो होण्यात, त्याची केअर करण्यात जी मजा आहे ना ती हळूहळूच येते। सो आत्ता एवढी सजलेली आहे, बाकी पुढचे प्लांट्स बघू कसे होतात तर, पण आता सध्या तरी उन्हाळ्यातही अशी भरलेली हिरवीगार बाल्कनी दिसते, तेच माझ्यासाठी खूप आहे। ॲक्च्युली ते सुख आहे, म्हणजे कधी दुःखी असेल सुखी असेल ना तर या प्लांट्ससोबत वेळ घालवायला खरंच खूप छान वाटतं, आणि हे तेव्हापासनं जे स्वप्न आहे ते हळूहळू अजूनही पूर्ण होतच आहे। तुम्हाला कशी वाटली बाल्कनी, आणि माझ्यासारखं असं कोणी केलं घर बघताना, बाल्कनी मेन अट्रॅक्शन कोणाकोणाचं होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा। क्लीन झाल्यानंतर बाल्कनीचा लुक हा असा काहीसा आहे। काम एवढंसं दिसतं, पण खूप जास्त मेहनत लागली। आज माझं कंबरडं मोडलं आहे अक्षरशः, कारण बाल्कनी पण इतकी घासून पुसून मी स्वच्छ केली ना, त्यानंतर कपडे पण धुवायचे होते, म्हणजे शाळेचे कपडे तर असतातच, सॅटर्डे आहे म्हणून। त्यातल्या त्यात अश्विनचे शर्ट्स होते, माझे काही व्हाईट टॉप होते, आणि मी ते मशीनमध्ये टाकण्याची रिस्कच घेत नाही, कारण याआधी चुका झालेल्या आहेत। सो त्यामुळे जरा अजूनच कमरेचे 12 वाजले। आता खूप काही करायची इच्छा नाही, आता फक्त मी पूजा करते आणि स्वयंपाकात बघते असंच काहीतरी हलकं फुलकं, म्हणजे आता नाश्ता पण केला नाही आहे, त्यामुळे स्वयंपाक करून डायरेक्ट जेवायचं आहे। त्यात रियाशच्या शाळेचं एक काम होतं, तिकडे पण जायचं होतं, पण मला इतका उशीर झाला आणि अश्विनचं चालू असतं तू पण चल तू पण चल, म्हणजे आपल्याशिवाय पण ते कामं होतात, पण शेवटी मी अश्विनला एकट्यांना पाठवलं। आता मस्तपैकी पेरू खाते, पूजा करते आणि बाहेर जायचा विचार आहे, पण बघू संध्याकाळच्या वेळी झालंच तर मॉलमध्ये जायचं आहे, तिकडेच काही ना काही खाण्यात येतं। आत्ता मी घरीच असा सिंपल साधा स्वयंपाक बनवते। चला, लहानपणी लपून छपून मी पण खूप बर्फ खाल्ले, ज्यासाठी आत्ता मी रियांशला नाही म्हणते, पण शेवटी लहानपण, मुलं काही ऐकत नाही, त्याचंही बर्फ खाणं, गोळा बनवणं किंवा काही ना काही एक्सपेरिमेंट चालूच असतो, आणि त्यामुळे या ट्रेमध्ये कधीच बर्फ नसतो। तो एक छोटा ग्लास आहे सध्या, तो मी फ्रीझरमध्ये ठेवते, आणि पालक ब्लांच करायची होती त्यासाठी मला बर्फ पाहिजे होता। हे एक छोटीशी टीप आहे किंवा हीच मेन प्रोसेस आहे। जर अशी पालक आपण बर्फाच्या पाण्यात टाकली ना, उकळून घेतल्यानंतर, तर तिचा कलर तेवढा डार्क होत नाही, मस्त असा ग्रीन राहतो। आता एवढा ग्रीन नाही, थोडासा डार्क होईल, पण खूप डार्क होत नाही। आज मला पालक पनीर बनवायची आहे, त्याची रेसिपी काही मी शेअर करत नाही, जी मेन महत्त्वाची टीप होती ती मी तुमच्याशी शेअर केली। पट बनणारी भाजी आहे, सगळ्यांना आवडते पण, म्हणून आजचा बेत फक्त पालक पनीर आणि पराठा होता।
जेवल्यानंतर मस्त ताणून दिली. आता चहाची वेळ झाली आणि या चहाच्या वेळेतही जे 10 मिनटं भेटतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. भांडी लावून घेणे, ओट्यावर काही पसारा असेल किंवा काही सांडलं पुसलं असेल, मोस्टली माझ्या घरी तरी असतंच, कारण मी जेव्हा आराम करत असते तेव्हा रियांशचे असे काहीतरी एक्सपेरिमेंट इथे चालू असतात. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर किंवा बेडरूममधून हॉलमध्ये किंवा किचनमध्ये आल्यानंतर पसारा दिसणार नाही असं आमच्या घरी तरी होणं शक्यच नाही. चहा घेतला आणि सकाळीच आमचं ठरलं होतं की आज मॉलमध्ये जायचं आहे. एका कामासाठी जायचं आहे, पण ते काम आज करायचं नाही आहे, फक्त बघून यायचं आहे. काय ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी हे एवढे सगळे कपडे मी का काढले असेल, एवढा सगळा पसारा का केला असेल, हे ना आत्ता नाही सांगत, कारण आत्ता मी सांगत बसले ना तर उशीर होईल आणि परत चल लवकर तुझं झालंच नाही असून असं सगळं चालू होईल. त्यापेक्षा आल्यानंतर सांगता ॲक्च्युली मी काय करत होते. फिनिक्स मॉलमध्ये आलेली आहे. आल्यानंतर आम्हाला इथे रोहित आणि रेणुका भेटले. ते ऑलरेडी आले होते, त्यांचंही काम करून झालं होतं. मग त्यांच्याचसोबत जरा अर्धा तास निवांत गप्पा मारत बसलो, कारण आम्ही फक्त एका कामासाठी आलो आहे. कारण मॉलमध्ये येणं आता काही नवीन नाही आहे, जवळ असल्यामुळे कधीही येणं होतं किंवा छोट्याशा कामासाठी सुद्धा येणं होतं. तर आम्ही गप्पा मारल्या. उद्या अक्षय तृतीया आहे, काय करायचं किंवा काय प्लॅनिंग आहे, काय घेणार आहे, हे आमचं सगळं डिस्कशन चालू होतं. अक्षय तृतीया म्हटलं की सोनं आठवतं, कारण बरेच जण सोनं वगैरे घेतात. जवळच एक शॉप होतं, म्हटलं चला आपण रेट विचारून येऊया. डायमंड शॉप होतं. मला खरं तर सोन्यामध्ये डायमंडमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, पण म्हटलं चला नुसतं बघून येऊया. पण इतके भाव, असे आभाळाला भिडणारे भाव झालेले आहेत. मला असं वाटतं की बरं झालं मला यातली काहीच आवड नाही आहे, माझे खूप पैसे सेव्ह होतात. आम्ही जेव्हा गप्पा टप्पा करत होते तेव्हा रियांशची भटकंती चालू होती आणि इथे काहीतरी एक इव्हेंट चालू होता. तो इव्हेंट बघायला चला 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 म्हणून तो आम्हाला घेऊन गेला आणि तो इव्हेंट न बघता फक्त आणि फक्त हा ड्रोन बघतोय आणि आम्हाला त्यांनी इव्हेंट बघण्यासाठी बोलवलं होतं. ड्रोनचं जे त्याचं वेड आहे ना, मला वाटतं ते भेटल्याशिवाय काही त्याचं संपणार नाही. आता आम्ही आलो होतो मेन मोबाईल बघण्यासाठी. मला खूप दिवसापासून वाटतंय की मोबाईल नवीन घ्यावा, पण खरं सांगू माझी हिंमतच होत नाही आहे. एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. मोबाईलमध्ये मी काही सिलेक्ट करून ठेवलेलं आहे, पण खरं सांगू ते एवढे प्राइजेस बघून ना असं वाटतं की बाप रे, मोबाईल मला घ्यायचा आहे, पण सगळ्यात आधी एंट्री याची होते, कारण याला मोबाईलवर काहीतरी करायला मिळतं. आणि जसं मी बोलले की आपण मिडल क्लास लोक जास्तीत जास्त 30-40 हजार रुपयापर्यंत मोबाईल घ्यायला बरा वाटतो, पण जेव्हा तो 50, 80 हजार, 1 लाखापर्यंत जातो ना, तेव्हा कुठेतरी वाटतं की खरंच हे वर्थ आहे का, आपण एवढा महागडा मोबाईल घ्यायचा का, हे सगळे प्रश्न डोक्यात येतात. तर मी तर फक्त प्राईस बघूनच आले. आत्ता मी काहीच डिसाईड केलं नाही आहे, पण मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. एखादी मोठी महागडी वस्तू घेताना आपण 10 वेळा विचार करतो. ही तर आपल्या खिशात बसणारी वस्तू आहे आणि ती पण आपल्याला माहिती आहे 5-6 वर्ष, मॅक्सिमम 5-6 वर्ष म्हणते मी. पण असो, आता बघू ते पुढचं प्लॅनिंग आहे. आमचं मॉलमध्ये तर काही खाणं झालं नाही. आम्हाला पुरोहितमध्ये यायचं होतं स्पेशली सूप पिण्यासाठी. अश्विनला मागच्या वेळी इतकं जास्त सूप आवडलं. इथे मी आली होती, पण बघा मी ना एक अस्सल अमरावती MH27 म्हणून एक रेस्टॉरंट तिथे मला दिसलं. पुढच्या वेळी तिथे नक्की यायचं. आता हे कोकोनट लेमन असं काहीतरी सूप होतं. ठीक आहे, पण अश्विनला इतकं भारी वाटलं ते की फक्त सूप पिण्यासाठी आम्ही आलो आणि आता सूप पिऊन तर जाणार नाही, कारण डिनरची वेळ झालीच होती. म्हणून यावेळी जरा ती भाजी चपाती न घेतल्यापेक्षा ना आम्ही असं स्टार्टर घेतलं. स्टार्टरमध्ये रियांशच्या आवडीचं, माझ्या आवडीचं आणि अश्विनच्या आवडीचं असं तिघांच्याही आवडीचं एक एक आयटम होता. खूप मोठ्या गोष्टी नाही आहेत, पण मुलांसाठी ना आता खूप आनंद देणाऱ्या असतात आणि तेच भारी वाटतं. खाऊन पिऊन मस्त आरामात वॉक पण झाला. आता काही बाहेर जायची गरज नाही. आता फक्त किचन प्लॅटफॉर्म आवडते आणि हे सगळं जे मी मघाशी अर्धवट सांगितलं होतं. आता काही दिवसांपासून ना माझं एक प्रॉब्लेम नाही, पण मला असं वाटतंय की मला एकतर फॅशन करावीशी वाटते, म्हणजे असे छान कपडे घालावेसे वाटतात, पण ते घातल्यानंतर मला माझा कम्फर्ट आवडतो. सध्या ना बघा मी असे 1 पीसेस घरी जरा जास्त घालते. आता उन्हाळा हे रिझन असू शकतं, पण म्हटलं चला मॉलमध्येच जायचं आहे, तर खूप दिवसापासून शॉर्ट ड्रेस वेअर केला नव्हता, म्हणून म्हटलं की चला हा जो माझा ब्लॅक ड्रेस आहे तो वेअर करते. पण मला आठवलं की हा काही कॉटन नाही आहे, यामध्ये खूप जास्त गरमी होईल. त्यामुळे माझा हा ड्रेस जो की मस्त आहे मॉलमध्ये घालू शकली असती, याला आयनिंग नव्हतं तर आयनिंग केलं, घालून बघितला, पण तरीही मला हा चांगला वाटत नव्हता. म्हटलं जाऊ दे, आपला कम्फर्ट महत्त्वाचा, म्हणून हा प्लाझो आणि त्यावर हे टॉप घातलं, जे की मी आय थिंक 1-1.5 वर्ष झाले असेल घेतलंय, पण अजूनपर्यंत घातलंच नाही आहे. टॉप मस्त आहे, कलर सुंदर आहे, फक्त याची डिझाईन घातल्यानंतर मला थोडीशी वेगळी वाटते आणि याचा कापड पण असा स्ट्रेचेबल आहे. परत यांनी गरमी होईल म्हणून मी हे काढून टाकलं. दुसरं टॉप घातलं, म्हटलं चला हे घालता येईल,
हे मला थोडंसं टाईट वाटतं. ॲक्च्युली मला वाटतं, समोरच्याला नाही वाटत. मग हे पण काढलं आणि आपल्या नेहमीच्या थोडं सुटसुटी, थोडं ढिलं, थोडं कम्फर्टेबल परत मी त्याच्यावरच आले. म्हणजे आता असं वाटतंय की माझ्याकडे खरंच कपडे जास्त झाले आहेत की मी जरा जास्त चूझी झाली आहे. मलाच कळत नाही. मे बी उन्हाळ्यामुळे सुद्धा वाटू शकतं असं, कारण गरमीच तेवढी होते, तेवढा कम्फर्टही पाहिजे असतो. कधी कधी फॅशन, कधी कम्फर्ट, पण मोस्ट ऑफ द टाईम कम्फर्टच बरा वाटतो. तर हे तर झालंच. आणखी एक गोष्ट आहे ज्याबद्दल ना वाढत्या वयात म्हणा किंवा कधीही आपल्या स्त्रियांचा मूड म्हणजे काहीच सांगायला नको. आणखी एक जी गोष्ट बऱ्याचशा स्त्रियांसोबत होत असते, कमी वय जास्त वय काही फरक नाही, पण ती ऑलमोस्ट बऱ्याचशा स्त्रियांसोबत होते. ती कोणती मी तुमच्याशी पुढे शेअर करते. सोबतच हे सगळं आवरते आणि आवरता आवरता अगदी छोटंसं ते सुद्धा शेअर करते. त्यानंतर उद्या आहेत अक्षय तृतीया. तर आता मी तर असं काही अक्षय तृतीयाचं करत नसते, घरी बनवते. म्हणजे खायचं असेल तर ना. उद्या मला माझ्या सासरी जायचं आहे, तिकडे त्या पानं वगैरे टाकत असतात पात्र. तर त्यांचा कॉल आला होता की उद्या येशील का स्वयंपाक वगैरे करायला. तर मे बी उद्या सकाळी लवकर जावं लागेल. सकाळी ॲक्च्युली मी लवकर उठत नाही, पण ठीक आहे, उद्या तिकडे गेली तर उद्याचा ना मी व्हिडिओ पण शेअर करेल. मी म्हटलं होतं की मी व्हिडिओ शेअर करणार नाही, पण म्हटलं चला उद्याचा व्हिडिओ शेअर करूयात, आपण जातच आहे तर. चला आता हे सगळं आवरता आवरता एक छोटंसं तुमच्याशी महत्त्वाचं काहीतरी शेअर करते. चला. अशी कपड्यांच्या बाबतीतली गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल, पण स्त्रियांच्या बाबतीत अजून एक घडणारी गोष्ट म्हणजे आपल्याला अचानक थकल्यासारखं वाटणं, अचानक मूड बदलणं, कोणासोबतच बोलावंसं वाटत नाही आणि फक्त एकटं राहावंसं वाटतं. आता कधी खूप काम केलं असेल तर थकवा येतो, त्याला हे कारण असू शकतं. पिरियड्समध्ये मूड बदलतो तेही आपण समजू शकतो. आणि घरात काही वाद झाले असतील किंवा काहीतरी झालं असेल तर कुणाशी बोलायची इच्छा होत नाही, तेही ॲक्सेप्टेबल आहे. पण कधी कधी ना यातलं काहीच झालेलं नसतं आणि तरीसुद्धा आपण आपल्याच मनाशी झुंज देत असतो. म्हणजे अचानक आपल्याला कधी कधी आपल्या घरची आठवण येते, तिकडं जावंसं वाटतं. कधी कधी काहीच चांगलं वाटत नाही, अचानक रडावंसं वाटतं आणि खूप काम नसूनही थकल्यासारखं वाटतं. आता हे शरीराचं नाही तर ॲक्च्युली आपल्या मनाचं थकणं असतं. आणि असं काहीच नाही आहे, हे फक्त वाढत्या वयात होतं किंवा एका विशिष्ट वयानंतर होतं. कधी कधी ना ॲक्च्युली आपल्याला ब्रेक हवा असतो. तेच काम, मुलं, किचन, जबाबदाऱ्या यामधून खरं तर आपण कंटाळलेलो असतो. आता प्रत्येक वेळेला नाही, पण कधी कधी असं होतं आणि हे अगदी साहजिक आहे. आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे का? जेव्हा आपल्याला असं कोणी विचारतं की काय झालं आहे तुला, काय बिनसलं आहे, आणि असं विचारल्यानंतर आपल्याकडे उत्तरही नसतं आणि समोरचा माणूस आपली मदतही करू शकत नाही आणि त्याचंही आपल्याला अजून वाईट वाटतं की माझ्यासोबत एवढं सगळं घडतं आहे आणि कुणाला ह्याचं काहीच नाही. पण ॲक्च्युली समोरच्याला काही आयडियाच नसते की आपल्याला काय झालं आहे. आता हे सगळं तुमच्यासोबत झालं असेल ना तर कमेंटमध्ये ॲटलिस्ट हो अशी तरी मला कमेंट करा, कारण मला माहिती आहे बऱ्याचशा स्त्रियांबद्दल या गोष्टी कॉमन घडणाऱ्या आहेत. प्रत्येक वेळी नाही, पण कधीतरी हे सगळ्यांसोबत घडलेलं आहे. आपोआपच आपण ठीक पण होऊन जातो. तो दिवस जातो, ती वेळ जाते आणि अचानक आपला मूड सगळं काही बदलायला लागतं. हे सगळे ड्रेसेस आवरताना मला हा एक ड्रेस दिसला व्हाईट कलरचा, जो ना मी रिटर्न करायचा विसरले. त्याची साईज थोडीशी मोठी आहे बघा, मागून थोडासा तो ढिला झाला आहे आणि तेवढा मला नव्हता आवडला, पण तो रिटर्न करायचा राहून गेला. आणि त्यामध्ये ना माझी हेल्थ पण थोडीशी जास्त दिसते आणि असे ड्रेसेस मला अजिबातच आवडत नाही. पण ठीक आहे, आता उन्हाळा आहे म्हटलं चला याला पण आपण घरी घालू शकतो. छान फ्रेश झाले, परत मी माझ्या कम्फर्ट ड्रेसमध्ये आले. मग रात्रीची मला मस्तपैकी अशी जुनी एखादी खूप ढगळी अशी टी शर्ट लागते आणि शॉर्टशिवाय मला काही झोप येत नाही. तर तशाच अवतारात आता मी थोडंसं माझं एडिटिंगचं काम करून घेते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही रिलेटेबल वाटला असेल, तुमच्यासोबतही अशा घडणाऱ्या गोष्टी असतील, तर मला नक्की कमेंटमध्ये हो अशी तरी कमेंट लिहा, म्हणजे त्यावरून मी सगळं समजून जाईल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.